होय रे, मायला बिझनेस करा वाटायला लागलंय. पण मला वाटतं बिझनेस केल्यापेक्षा हे रोलर घ्यावात. माहितीये का, रोलर घेतलं ना रोडचे 12 महिने काम भेटत आहेत. माहितीये का, काम काय ना काहीतरी चालूच असतोय. कोणाची प्लॉटिंग दाबायचं, मेंटेनन्स नाही जास्त, पंक्चर होणार नाही, काय नाही. कोणाला धक्का लागायचा ताण नाही. त्याच्यानंतर पुरं लोखंड आहे माहितीये का, आणि हे टायर बी लोखंड, पंक्चर होत नाही काय नाही. शेल्फ मारला की चालू, बटन आहे ते. त्याच्यानंतर पूर्ण लोखंड आहे, पूर्ण लोखंड. काही ताण नाही की बाबा कोणाचा धक्का लागला तर चिमटन का काय, आपल्याला घेऊनच सगळे बाजूला जाणार. याच्यात लय पैसा आहे. दर दिवसचे 5-6 हजार रुपये, याला 5-6 हजार रुपये रोज असतोय. डिझेल याला किती लागन दिवसभरामध्ये, 15 लिटर बी लागलं तर 1,500 रुपयाचं डिझेल चाललंय. बाकीचे पैसे मला किती उरायला लागले, समज मला जर दर दिवसचे 3,000 उरले तर महिन्याचे किती व्हायलेत माझ, तर 3,000 रुपये रोज म्हणल्यावर 90,000 रुपये मी महिना कमवायला लागलोय. म्हणजे मी करोडपती किती, 1 वर्षाच्या जवळपास मी करोडपती होईन माहितीये का. मला वाटायला लागलंय. आणि याला दारू पिऊन चालवलं तरी पण मला कोण पाहायला लागलंय, कारण मी रोडवर असतोय. रोडचं काम असल्यावर रोड बंद असतोय, त्याच्यामुळे कोणत्या गाड्या 10,80,000 रुपये कमवायला लागलो. म्हणजे मी काय कमी माणूस झालो का, मी लवकर करोडपती होईन मग. मला तर तेच वाटायला लागलंय. मग मालकाच्या पुढे मी राहीन. कारण एवढं कमाई मला म्हणल्यावर काय विषय, याला मेंटेनन्स नाही काय नाही जास्त, काहीच नाही. पाणी टाकायचंय, डिझेल टाकायचंय, चालवायचंय ना, टायर पंक्चर नाही ना काय नाही. फक्त स्टिअरिंग गारा 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 फिरवायची, लोखंडाची स्टिअरिंग, पण बिरियक हाई, त्याला सगळं हाई, गिअर दांडा हाई. फक्त गिरीस लावायचंय थोडंफार कुठं. एवढं मोठं मजबूत मला तर वाटेल हेच घेतो मी. बिझनेस फेल आहे माहिती आहे का. इकडे गाड्या आहेत ना, गाड्या किती चांगल्या नव्याच गाड्या आहेत. नाही पण त्या पंक्चर होत्या, तिथे जे बटन टाकावं लागत, टायर फुटलं की. रोलरचं मला जरा पसंतच आलंय, हेच बिझनेस करतो. आणि रोलरवर नाव टाकतो वापिस मी माहितीये का. नाव काय टाकीन, किरण टेण्याव, आमच्याकडं दाबून भेटन टेण्याव. हे बरोबर. किराणा देता काय मग आता डबे घेऊन? किरायने देणार मी. अरे 3-4 हजार रुपये रोज आल्यावर मी करोडपती होईन ना लवकर. याला फॅन पण हाय, गरमायला लागलं की इकडं पुढं बसायचं, फॅन इकडून चालू करायचा. चांगलंय.